आमचे संत सांगतायत की भैया जिथे कीर्तनाची जागा तिथे भगवंत विराजमान आहेत. मग कीर्तनाच्या जागेवर जर का पंढरपुराचा मालक इथं पायरेपाड्यामध्ये येत असेल, मग आपल्या कानादेशाची श्रीमंती म्हणजे आपली कानोबाई माता असेल, वणीगडाची देवी असेल सप्तशृंगी माता, जर पंढरपुराचा मालक येतोय म्हणजे देवी सुद्धा आलेलीच आहे. आणि जर देवी आलेली आहे तर अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात, मग चिंतनाकडे बोलूयात. बाबा त्या पैसा दी टाका. मग मी सांगतो आता म्हणा पण नाही 8 दिन नंतर दिस. पहिला वायदा चुकाय घ्या. पहिले बाबा म्हणून दुसरी दाव हो महाराज तर पैसा दी टाका हो. दुसरा वायदा दिनात नाही. मग तिसरा वायदा हो अरे त्या दिराय ना का नाही तू. पहिला मग बाबा म्हणालो होतो. बाबा म्हणालो खरा ठरवू नाही वायदा चुकाय घ्या. मग एक केली भाषा. आणि जर कधी 4-5 वायदा चुकायच घ्या मग महाराज करा आहे ना त्याला एक बुकामा मुक्ता. सांगायचं तात्पर्य पहिल्यांदा काबू महाराज त्यावर तेल टाक देत गुळ चुरी देत गुळी तेलना काला खायत असा दांडगाला म्हातारा राहत. हा आऊत ना बैल जर चाले ना त्याला एकच उदामा बसाटे असा म्हातारा होता पहिला. दर जमाय ना 4-4-5-5 क्विंटल दगड पडेल राहत. मोठा म्हातारा असा उचलेन मागे फेक देत असा दांडगाला म्हातारा होता. हवा चांगलं होतं. आता ना पुरे खिचडीन की मेगीन फॅगीन असं काय काय ना ताकद नाही राहिली. आपला पुरे असं चांगलं खातच नाही. आपला पुरे पाव हो माव माल पाव हो पाव तू पाव काय काय हात पाव वगैरे हो म्हणत सोच चिड तू भाजी भाकर ना खाला का रे हो काका. आणि त्या पाव काय काय हात पाय इथला देवरा आवड हात लाव आणि विचार होत नाही त्या लेकरे काय खायत पहिला म्हातारा नाही का असा दांडगला राहत. आमना धोंडायचा माहिती 23-24 ना पोरगा तरुण पोरगा हात मुडक्या गया मग फुटा गुंडाय गुंडाय फिरायना म्हणतो भावड्या काय म्हणे बाबा म्हणता काय जाय भाऊ काय नाही म्हणे दाव हात मुडक्या म्हणे म्हणता कस काय भाऊ काय नाही म्हणे महाराज मुडके आर कस काय म्हणणार म्हणता काय नाही म्हणे महाराज मागे ते म्हणे बकरीन गोमाल देणं म्हणे सोडून ना बकरीन गोमाल देणं हात मोडली ना तुम्ही काय हो उलगेल बावर खावाले चांगलं राहिलं नाही. पीठ मळाना तर पुन्हा आग लागली पीठ मळत असताना बाईची माग पुढे हालते. माग पुढे हालत होती बाईच्या बा शिंगाच्या कडे जरा जोरात हालत होत्या. बाई मनात त्या मनात म्हणत होती माय मी काही मजा आणते की राहिलो
मायो मी काय भारी दिखाय मायो मी काय मजा दिकरा ना असं करा करा 12 वाजे घ्या तो पाहू का तिसरा वातडा होई जाईल पुन्हा बारीक दिकेल काय काम करेल आता तो 12 वाजे 1 वाजेपर्यंत वाट बघत होता माझी पत्नी अजून येत नाही डब्बा घेऊन अजून पत्नीला एकटं कधी सोडलेलं नाही एकली कधी कुठे धाडेल नाही गावली पहिल्यांदा बाजारले गई अजून म्हणी बायकोला एकली सोडली नाही पहिल्यांदा बाजारले गई न जाणू एकाच गाडीत चाक माहीत नाही दाबाईच नाही तिने मरी गई बाय ऍक्सिडेंट कारण माणसाचा दुश्मन विचार करत नाही एवढं मन विचार करतं त्याच्या मनात शंका आली मन बायको काय ऍक्सिडेंट मरी गई होईल तो वावर माही गाय गाय ना बाबा गाय गाय ना वट्टावर चप्पल काढीन घर मागूस ना बाईनं चालू होतं माय मी काय मजा ती किरा या जोरमा पाय उठतात तरी बाई दखत नाही तिनं त्यांच्यानं चालू होतं मायो मी काय मजा दिक राहिनो मायो मी काय मजा दिक राहिनो नवराने आपण जोरमा पाय उठतात मग बाई कोण त्यांकडे देख तो राग मध्ये की राहता बाई म्हणे हे माय एवढा राग म्हणा का का मी काय एकलीन करता आणि तुम ना करता एक लईटी असेल आता विनोद वजा करायचा विनोद वजा करायचा नवऱ्यानं बायकोला कायसाठी पाठवलं होतं का कोण पत्तर नका ना पत्तर नगर बाई घे मग त्याला स्लॅब नगर दिकर भगवान स्वतःना ती वही फक्त पत्तर उचलायचा पाहिजे स्लॅब टाकायचा पाहिजे बरोबर आहे ना फक्त स्लॅब टाकायचा पाहिजे स्लॅब टाकायच घ्या मग असं वाटत एवढं सगळं मारतं नव्हतो येणार जाणारच नाही करता आवाज पत्रावर चढायला पण झालं बरोबर आहे ना अपेक्षा वाढते संपत नाही बरं तेच सगळं झाल्याच्या नंतर मग डोका मायस जर बरं होई घेऊ पण घर मग फ्रीज पाहिजे होतो कूलर पाहिजे होता कूलर बी पाहिजे अपेक्षा पुरी होई राहिली नाही असं वाटत येशी बसायला पण येशी बसाडाय बी गेली ना बटवी घे घर साधन मग आदेश जणे हो बट हो महाराज पण पुऱ्यानं लगीन होई राहिली शेकापेक्षा पूर्ण होई राहिली का संसारात नाही सुख जर पाहिजे असेल तर ते भगवंताच्या जवळ आहे आणि त्याच्या जवळ गेल्याच्या नंतर तो सुखाचा अनुभव येतो म्हणून भगवंताच्या जवळ जायचं भगवंताच्या नजदीक जायचे तर सुख आहे मग आता तुम्हाला या अभंगातून तुकोबराय सांगतात ते नियमाचं पालन करायचे सुखाची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर भगवंताच्या चरणाशी जावं लागेल आणि भगवंताच्या चरणाशी जायचा पहिला मार्ग म्हणजे नामचिंतन ते नामचिंतन आता तुम्हाला करायचंय पायरपाडामध्ये हाताने टाळी मुखाने नामचिंतन सगळ्यांनी भजन गायचंय सर्वांनी टाळी वाजवायची वरती हात करायचे सर्वांनी सर्वांनी वर हात करा ज्यांना ज्यांना हात असतील त्यांनी हात वरती करायचे मागचे दादा सर्वजण हात वर करा मला जर दिसत नसले तरी भगवंत तुम्हाला पाहतो एवढं लक्षात ठेवायचे काना कोपरा म्हणा बडासने हात वर करा गेले का काय ते काय म्हणतात ते पुढे वाला हा बाल्कनीवाला वर हात करा अंगा असं करा वर करा सरळ हात असा म्हैस ना शेंगडाला तो आकडा तिकडा आणि हा सरळ हात अंगा खरा सरळ हात वा काय वातावरण राव द्या काकडा आरती बसतो किती भारी वातावरण आहे सगळ्यांनी हात वरती केलेले जसले हात आहेत तसले हात वर करा तथा ना दादा तुम्ही बी करा ना तुम्ही बी कीर्तन मागेल ना करा वर हात वर करा सुद्धा अशा करा सरळ हात सगळ्यांनी टाळी वाजून भजन म्हणायचं जो भजन म्हणणार नाही त्याले त्या बाजूवालानी शपथ रे हो बाजूवाला चिंता राही म्हण रे हो आप्पा मी उकडी नसतो म्हण रे हो काका सगळ्यांनी अंतकरणापासून टाळी वाजून भजन गायचंय सगळ्यांनी जोरात वरती हात करा कोणी भजन गायलं बरं खरं सांगा शपथ आहे खोटं बोलायचं नाही कोणी भजन म्हणलं शपथ आहे खोटं बोलायचं नाही पहिलेच सांगा आणि देवी बी जायची पंढरपूरना मालक बी तुमले देखी ना खोटं बोला नाही जास्त खरं भजन म्हणाल दर्शनेच बरोबर काय बरं बाकी नाही तुम्ही देवनी काही दरा तरी जायचे देवाचं नामचिंतन अंतकरणापासून झालं पाहिजे नाही का मला सांगायला आवडतं अंतकरणापासून देवाची भक्ती झाली पाहिजे कशी ऐका ना गोपी भाऊ सांगत असताना आपले जुने भजनी मंडळवाले भले गौडांनी शपक असतील पण खूप शिकवण्यासारख्या होत्या
भाव कसा असला पाहिजे, लोक काय म्हणतील हे डोक्यातून काढून टाकायचं. स्वतःला बदनामी कसं सहन करावी लागली तरी चालेल, पण नामचिंतन अंतःकरणापासून असतं. जसं की झाली बदनाम ग, झाली बदनाम ग, झाली बदनाम देवा तुझ्या पायी, हो चित्त संसारी लागत नाही, चित्त संसारी लागत नाही, हो चित्त. तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, एकाना कानारी दिवारी प्रभू रे भेट देना मला, कानारे भेट देना मला, कानारे भेट देना मला, प्रभू रे भेट देना मला, बरोबर आहे ना. चार लोक कधीच कोणले चांगलं म्हणतात नाही, या शेवटला टाइमले उचलाना काम करतात. ज्या चार लोकेले बॅन राहतात ना, त्या चार लोके पोहोचतात शेवट आपले. मनीषीन लोके काय म्हणतात साहेब, डोका माहिती पहिले कान नाही आपले लोके कोणले चांगला म्हणतात नाही. इथली लोके नालायक निघायचेत, इथला लोके नालायक निघायचेत ना. जन्म देणारा बापमा सुद्धा दोष काढणारी अवलाद जन्माली की तुम्हाला मनमा काढत नाही, कसावर नाही. लोकेशना विचार काढ टाका भगवंताला नामचिंतन करत असताना अंतःकरणापासून करायचं. एखादा पोऱ्यान जर माळा घालली नाही ना, एखादा पोऱ्यान जर माळा घालली नाही ना, माळा घाल्यानंतर बाकीना सांगता का रे बावडा तुका माडकरी घ्या, हो माडकरी दुरात विक्रम महाराज कीर्तन होतं, व्यसन मुक्तीवर चांगला बोल राहता, इच्छा होई घे माळा घाल. माळा घालायची ना, हा सांगायची माळा घालली नाही तरी किडा पाडणारा सांग का रे बावड्या तुम्ही ते खाटकीन करणे उदारी बाकी कितला निसंदा आहे त्या शेखाने. म्हणजे कोणी सुधरत होय त्याला सुधरू देवत नाही, इथला नालायक लोकेशात. आता महिला माताच नाही, एखादी मायले जर वाटणं चाल माय पड्या बाया महादेवना मंदिरवर जातीच, आपली गली म्हण्या कोणत्या बाया जातीत नाही, मला सुरुवात करणी पडेल. एखादी बाई ताटली ना महादेवना मंदिरवर जातो ना, गली म्हण्या 200-150 नाही राहते. काव बिकू बिकू आहे का मंदिरवर चालणे हो मान माको बिकू दिना 150 नाही राहते. मग तिकन देव करायला लागता ते का बघ तिने देव करा मग तुला बिग बरी काय देत म्हणजे कितला वायबारपणाचे हो. म्हणून लोक काय म्हणतात हाय लोक माय पहिले काढ टाका. लोक कोणले चांगला म्हणतात नाही. ज्या लोकांना तुम्ही चालत नाही त्याच ना करता तुम्ही देव जरी बनी घ्या तरी तुम्ही त्यासले चालणार नाही. आणि ज्यासले तुम्ही आवडतस त्याच ना थोडे चूक जरी होई तरी त्या पोट मागाली. मनीषीने ना जगाना असं की भगवंताले काय आवडस. लोकेशना अपेक्षा पुरा करा, नानमा पडूच नका, कारण लोकेशने अपेक्षा पूर्ण होतच नाही. अजून मला उदाहरण देवाना आवडस. तुम्हाला पोऱ्याना तुम्हाला पूर्ण लग्न राहिना तुम्हाला आहे आणि समजते. पोरीचं किंवा पोराचं लग्न नाही. तुमच्या गावामध्ये जर का स्वयंपाकामध्ये 7 पदार्थ बनवतात, तुम्हाला असं वाटतं आमना अख्खं गाव खुश कर नाही, येणारा भाऊ मग खुश व्हायला पाहिजे, नातेवाईक खुश व्हायला पाहिजे. गावात 7 पदार्थ बनतो, तुम्ही 10 बनाय टाका. गावात 10 बनतो, तुम्ही 12-14 बनाय टाका. गाव खुश कर नाही बघा, लोक खुश करणार. गावात 7 पदार्थ बने, तुम्ही 10 बनाय टाका. गावात 10 बने, तुम्ही 12-14 बनाय टाका. फक्त 2 ठिकाणी उभा राहायच्या. 2 ठिकाणी ज्याले किडा पाडण्याचं एक सांगतं कुठं भरभर घर पण मुक्त म्हणून राहत मजा येतात. काढली का कमी, काढली का कमी. जास्त तुम्हाला मग कमी काढणे त्यासना नांदी लागानच नाही हो. आणि तुम्ही यांसाठी जर प्रूफ पाहिजे तर विक्रम महाराज येते की मना नावना गणत लोकेशने किडा पाडा. कितला किडा पाडा, कितला किडा पाडत म्हणसा की फोटो काढायला लाज वाटते त्यासले. मिलिंद बाबा आपण भेटलो पण नसेल तेव्हा, तुम्ही फक्त नाव ऐकलं असेल. जेव्हा मी वारकरी संप्रदायामध्ये म्हणजे मी वयाच्या 13व्या वर्षापासून, पण जेव्हा मी येत होतो ना समाजामध्ये सुरुवात आपला आपला काय काय लोक एक ठिकाणी असा प्रसंग होता. मना फोटो होता महाराज लोकेश मग सेल्फी काढायला ना, मना फोटो फेसबुकला टाकी ना. दुसरा महाराज तिथला मग एक मी सांग तो फोटो फेसबुकला नको टाकू, आपण पटास म्हणणार विकिरण महाराज दे. म्हणजे तो फोटो डिलीट केला. हा माझ्या बाजून मी बसलेलो आहे, मी बसलेलो ही मी स्वतःच्या कानानं ऐकतो की रविकिरण महाराज या फोटो फेसबुकला टाकू नका, डिलीट कर. डिलीट करायला लावला. मी उठून रडत बसलो. लग्नाला गेलो होतो मित्राचं, मला ते नाही सांगायचं पातुंड्याला.